मराठवाड्यातील शेतीसाठी आजपासून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे। जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून हे पाणी सोडण्यात येईल। त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील सुमारे 55,000 हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध होईल। तसंच या भागातील विहिरींचं पुनर्भरण होईल। पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल। पावसानं ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील खरीपांची पिकं संकटात सापडली आहेत। या पाण्यामुळे मात्र त्यांना जीवदान मिळणार आहे। जायकवाडी धरणातून नेमकं किती पाणी सोडायचं याविषयी सिंचन खात्यातील अधिकारी निर्णय घेणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी झी मीडियाला दिली। जायकवाडीच्या धरणातून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडायचं, उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडायचं आणि साधारणतः 50 ते 55,000 हेक्टर पिकाला हे पाणी द्यायचं। हे सगळं पीक वाचवायचं आणि म्हणून जायकवाडीतून हे पाणी सोडण्याचा निर्णय झाला। औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड 5 जिल्ह्यातल्या 50 ते 55,000 हेक्टर जमिनीला आणि शेतीला पाणी देऊन हे पीक वाचवण्याच्या संदर्भात शासनानं हे पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।